अनिल परबांकडून छत्रपती संभाजी महाराजांबद्दलच्या वक्तव्याचा पुनरुच्चार, तर श्रीकांत भारतीय यांच्या ट्विटचा दाखला देत सत्ताधाऱ्यांवर पलटवार. अनिल परब यांच्या विरोधात भाजप आक्रमक. परब यांनी स्वतःची तुलना संभाजी महाराजांसोबत केल्यानं वाद. भाजपकडनं अनिल परब यांच्या निलंबनाची मागणी. स्मार्ट मीटर लावणाऱ्या ग्राहकांना 10% रिबेट. 95% ग्राहकांना वीज दरात दिलासा मिळणार, मुख्यमंत्र्यांची माहिती. महापुरुषांबाबत बेताल वक्तव्य करणाऱ्यांना 10 वर्षांची शिक्षा झाली पाहिजे. उदयनराजे भोसलेंची कठोर कायदा करण्याची सरकारकडे मागणी. विधानसभेत धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरनं गदारोळ. राजीनाम्याची अधिकृत माहिती सभागृहात न दिल्यानं विरोधक आक्रमक. नियमांना डावलून सभागृहाचं कामकाज सुरू असल्याचा आरोप. महाराष्ट्रात गेल्या 10 वर्षातील सर्वाधिक गुंतवणूक. आर्थिक वर्ष 2024-25च्या पहिल्या 9 महिन्यात 1,39,000 कोटींची गुंतवणूक. DPIITचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडून सोशल मीडियावर पोस्ट. पुण्यातल्या स्वारगेट पाठोपाठ पुणे सांगली शिवशाही बसमध्ये तरुणीचा विनयभंग. सांगली पोलिसांकडनं आरोपी वैभव कांबळे याला अटक. आणि दहशतवादी तहव्वूर राणाला अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाचा दणका. भारतात प्रत्यार्पणाच्या राणाच्या स्थगिती अर्जाला फेटाळलं. प्रत्यार्पणानंतर खटला दिल्लीतल्या पटियाला हाऊस कोर्टात चालण्याची शक्यता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.